अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी झाली असून भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार नारायण गव्हाणकर यांनी परिवारवादावर टीका करून गुरुवारी आपली उमेदवारी अर्ज दाखल केला. अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रे यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. त्यामुळे अकोल्यामधून भाजपकडून लढण्यासाठी अनेक जण इच्छुक होते. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते तथा बाळापूरचे माजी आमदार नारायण गव्हाणकर यांचा देखील समावेश होता. मात्र भाजपने खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांच्यावर विश्वास दाखवून त्यांच्या गळ्यामध्ये उमेदवारीची माळ टाकले. त्यामुळे इतर इच्छुकांची नाराजी झालेली आहे. आता कुठल्याही नेत्याच्या दबावाला बळी न पडता ही निवडणूक लढवेन असं म्हणत गव्हाणकरांनी अर्ज भरला आहे. के लिए मैंने अपक्ष उम्मीदवारी दाखिल की हुई है। मैं मेरे जो कार्यकर्ता है ये लोकसभा मतदार संघ में जो मेरे मार्गदर्शक है उनकी सबकी मुलाकात मैं लूँगा। मेरे ऊपर अन्याय किया, मैं सीनियर होने के बाद मेरा टिकट काटा, इसलिए मैंने आज फॉर्म भरा और मैंने अपक्ष फॉर्म मैं ये लोकसभा में लड़ूंगा। ये कहा गया है कि आपको मना लिया जाएगा, तो इसमें क्या वो सब बोलते रहते कि भाई उनको मनाएंगे। अब सब लोग मनाने वाले और सब एडजस्ट होने वाले नहीं रहते। ऐसा है कि जैसा समय आएगा और जो कार्यकर्ता और नेता मेरे जो मार्गदर्शक है वो बोलेंगे वो मैं करूँगा।